आपण बघायला लागलो कंट्रोल कोऑर्डिनेशन चॅप्टर. कंट्रोल कोऑर्डिनेशन मी तुम्हाला सांगितलं होतं. आपण एका ठिकाणी जेवायला लागलो तर ॲट अ टाइम बघत पण असतोय, जेवण तोंडात पण जाते का ना का जाते, नाही जात, बरोबर आहे. हात पण चालू असते, मम्मीला पण सांगतो थांब जरासं, ठीक आहे. इकडे काहीतरी लिहायचं पण काम चालू असते, कॉलेजमध्ये लिहायचं, शाळेतलं, बरोबर आहे. मग हे सगळे ॲट अ टाइम कशामुळे चालतं आहे तर दोन गोष्टीमुळं. कंट्रोल कोऑर्डिनेशन. कंट्रोल कोऑर्डिनेशनमधला पहिला पार्ट मेंदू, काल शिकवून झाला आपला. आपण दुसरा बघतोय केमिकल कंट्रोल किंवा एंडोक्राइन सिस्टीम. मग हे आधी कळायसाठी आपल्याला फक्त ग्लॅन्ड पहिला काय हे माहीत पाहिजेत. ग्लॅन्ड म्हणजे ऑर्गन विच सिक्रीट समथिंग. ग्लॅन्ड म्हणजे असा अवयव जो काहीतरी तयार करतो. मग काय तयार करतो युजली तो काहीतरी ज्यूस असेल किंवा हार्मोन असेल, ठीक आहे. मग सर हे नेमकं काय. एक्झोक्राइन ग्लॅन्ड. एक्झोक्राइन म्हणजे काय, ग्लॅन्ड विथ डक्ट. डक्ट म्हणजे पाईप, म्हणजे एका ठिकाणी तयार होणार आणि पाईप मार्फत जिथं पाहिजे तिथं पाठवलं जाणार, त्याला म्हणायचं डक्ट ग्लॅन्ड. आणि डक्ट लेस ग्लॅन्ड म्हणजे आपण आता एंडोक्राइन सिस्टीम बघतो ते कुठले आहेत, डक्ट लेस आहेत. डक्ट लेस म्हणजे याला पाईपच नाही आहेत, म्हणजे तयार एका ठिकाणी होणार आहेत आणि काम मात्र दुसरीकडेच आहे. मग न्यायचं कसं, न्यायचं कसं यासाठी काय, मग हे काय करणार, फॉर एक्झाम्पल हार्मोन तयार करतात आणि ते आपल्या रक्तामध्ये ओततात. आणि रक्तामध्ये ओतलेलं मग सगळीकडे बोंबलं जाते, ते केसापासून नकापर्यंत सगळीकडे फिरत जाते, कारण रक्त आपलं जाते सगळीकडे ओव्हरऑल. मग सगळ्यांनी केलं तर अवघड होईल की, एका ठिकाणी पाहिजे तर सगळ्यांनी म्हटलं आपल्यासारखं. आपण आता इथे पैसे पडलेत आणि हे पैसे पडलेले कोणाचे आहेत, तुम्ही सगळेजण म्हटला माझे आहेत माझे आहेत माझे आहेत. मग कसं करायचं, आहेत कोणाचे ते, एकाचेच. मग कसं द्यायचं त्याला, मग आपण त्याला काय म्हणणार, हां तुझे आहेत का पैसे, हो आहेत, काय प्रूफ आहे तुझ्याकडं, नाही प्रूफ नाही, बस बोंबलं. हां तुझ्याकडं काय प्रूफ आहे, असं करत करत जाणार. ह्याच्याकडे गेलो आपण, हे म्हणला हां सर त्या नोटवर कधी एक डाग आहे, डाग हाय का डाग, हां घेऊन टाक. काय म्हणलो मी, कळालं. सेम सिस्टम आपल्या बॉडीमध्ये असत्या. हार्मोन तयार एका ठिकाणी होतात आणि त्या प्रत्येक सेलपर्यंत जेव्हा जातात त्यावेळी त्याला मॅच काय होते काय बघतो आपण. आणि ह्याला म्हणायचं की लॉक अरेंजमेंट. काय म्हणायचं, तुझं कुलूप कुठं विचारता येते, कुलूप कुठे, हां किल्ली बसते काय, नाही बसत, मग पुढं परत बसते काय, नाही बसत, बसते काय, बसली, हां मग त्याचं ते आहे. समजलं. ह्याप्रमाणे काम करत असतं, म्हणजे तयार एका ठिकाणी होते, रक्तामार्फत जातं हे. ह्याला डक्ट नाही आहे आणि ह्याला कसं आहे. मग जे डक्ट लेस ग्लॅन्ड आहेत ह्याला आपण एंडोक्राइन ग्लॅन्ड असं म्हणतो. आणि आपल्याला ह्याच्यामध्ये हे एंडोक्राइन ग्लॅन्ड बघायचे असतात. हे पायपाचे उपयोगाचे नाहीत. का नाहीत, कारण हे ज्यूस तयार करतात. हे आपलं डायजेस्टिव्ह सिस्टम आहे किंवा वेगवेगळ्या सिस्टममध्ये ज्यूस असतात आणि हे कसं आहे, हार्मोन तयार करतात. समजलं. मग आपण बघतो सगळं हे एंडोक्राइन ग्लॅन्ड्स आर डक्टलेस ग्लॅन्ड विच प्रोड्युसेस हार्मोन. अवघड आहे, फार सोपं आहे ना, सोपं. बट बायो फार सोपं आहे शिकवायला, मी असलो पाहिजेत. केलास, हा हक्क आहे तुझा, ठीक आहे. मग त्यांनी पहिल्या पार्टमध्ये सांगितले कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन इन आवर बॉडी इज ब्रॉट अबाउट विथ द हेल्प ऑफ सर्टन केमिकल सबस्टन्स कॉल्ड एज हार्मोन. केमिकल सबस्टन्स आहेत त्याला काय म्हणायचं, हार्मोन. हार्मोन्स आर सिक्रेटेड बाय एंडोक्राइन ग्लॅन्ड. सांगितलं मी तुम्हाला, हार्मोन्स आर सिक्रेटेड बाय एंडोक्राइन ग्लॅन्ड. दीज ग्लॅन्ड्स आर ऑल्सो कॉल्ड एज डक्टलेस ग्लॅन्ड. ह्या ग्लॅन्डला आपण डक्टलेस सुद्धा म्हणतो. तिन्ही पण गोष्टी कव्हर झाल्या. द ग्लॅन्ड डू नॉट हॅव एनी अरेंजमेंट ऑफ देअर ओन स्टोअर ऑर कॅरी देअर सिक्रेशन. ग्लॅन्डला साठवून ठेवायला पिशवी नाही आहे किंवा वाहून द्यायला पाईप नाही आहे. मी तुम्हाला ते पण सांगितले. Hence, as soon as hormones are produced, they are directly released into blood circulation. आणि त्यामुळे हे तयार झाल्या हार्मोन रक्तामध्ये जाऊन ओततात, pour into the circulation. सांगितलं हे पण. Thus, these endocrine glands are present at a specific location in our body and their secretion reach at the all part of body via blood. आणि अशा तऱ्हेनं हे तयार एका ठिकाणी होतात आणि पोचतात मात्र दुसऱ्या ठिकाणी रक्तामार्फत. काय अवघड आहे. ही 2-3 वाक्य लक्षात ठेवली की सगळं लक्षात राहते. हा चार्ट तिथं काढायचा पाहिजे आपल्याला, ठीक आहे ना. मग बाकीची वाक्य लिहायची. व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओ काल ग्रुपवर टाकला आहे, तो तुमच्या स्टेटसला टाकायचा आहे. कुठं टाकायचा आहे, मित्रांना सांगायचं त्याच्याबद्दल माहिती थोडीशी, जरा असं अवेअरनेस करायचा आहे. का आले करायला कोणासाठी टाकले का स्टेटसला भाट, तुमच्यापासून व्हिडिओ चालू केला माहिती नाही. एवढं तरी 1, 2, 3 मला कोणतरी म्हणले होते स्टेटसला ठेवायचं. कुठं ठेवायचं, वाचा पुढं. Endocrine glands along with the nervous system are responsible for the control and coordination in our body. आपल्या बॉडीवर कंट्रोल, नियंत्रण आणि सुसूत्रता ठेवायचं काम कोण करते,
पहिला मेंदू होता आणि दुसरं हे एंडोक्राइन ग्लँड. These two systems help each other to control and integrate the various activity of the body. A marked difference between these two systems is that nervous इम्पल्सेस impulses are fast but short-lived, whereas the action of hormones is very slow but long-lasting. आपण जे मेंदूचं बघितलेलं तो इम्पल्स म्हणजे आपण बघितलं की ते सराउंडिंग चेंजेस. ठीक आहे, कोण घेणार? डेंड्राइट कोणाकडे घेऊन जाणार? सेल बॉडीकडं. सेल बॉडी काय करणार? इम्पल्स तयार करणार. इम्पल्स काय करणार? ॲक्झॉनला वाढवणार. ॲक्झॉन काय करणार? लक्षात आहे ना? काय विसरलं? बोंबलं सगळं. हे फार फास्ट आहे. कसं आहे हे? तसं हार्मोनचं काम कसं आहे? स्लो आहे. समजलं पहिलं डिफरन्स. आणि सेकंड थिंग, ते फास्ट होतं खरं थोड्या वेळासाठीच होतं. कसं होतं? हे कसं आहे? हळू आहे खरं फार वेळ टिकते. समजलं मी काय म्हणायला लागलो? तो नर्वस सिस्टीम इज अभिषेक शर्मा. ना अभिषेक शर्मा येते धाळा 6 मारते आउट होते ते. ओके, सुट्टीच देत नाही. आल्या पहिल्या बॉलपासून ठोकते. दॅट इज नोन ॲज रोहित शर्मा किंवा अभिषेक शर्मा. समजलं? आणि हे कोण आहे? राहुल द्रविड आहे. प्लेड कळालं? हळू काम करते. कारण हळू दिवसभर आउटच होत नाही. काय म्हणलो मी? कळालं? जो हळू असतोय तो फार वेळ टिकतोय, कायम लक्षात ठेवायचं. आणि जो फास्ट असतोय तो लगेच जातोय. जेवढ्या भिंतीला तुम्ही फास्ट बॉल मारणार तेवढा फास्ट आपल्याकडे येणार आहे. जेवढा हळू मारणार तेवढा हळू आपल्याकडे येणार. कळालं? मग सर कुठलं चांगलं आहे? दोन्ही पण चांगले आहेत. जिथं फास्ट गरज आहे तेव्हा नर्वस कंट्रोल पाहिजे. जिथं हळू गरज आहे तेव्हा एंडोक्राइन सिस्टीम किंवा हार्मोन कंट्रोल पाहिजे. समजलं? जरा हां. It is very important that hormones are secreted only in the required quantity, and there is a special mechanism which control and quantity and time of hormones secretion for secretion. For example, whenever there is an increase in blood glucose level certain cells in the pancreas get stimulated and as a response there release a greater quantity of insulin. काय सांगितलं त्याने? तुमच्या शरीराला गरज आहे तेव्हा हे तयार होतात. गरज किती आहे, गरज कुठं आहे, त्यानुसार हार्मोनचा सगळा खेळ चालू झालेला असतोय. त्याच्या पुढचा चार्ट फार महत्त्वाचा. त्यानंतर आपला धडा संपतोय. बरोबर आहे? हां, वाढलं खाकी पुसून घे रे बाळा. जरा पुढे पॉज कर समर्थ.
आपण बघतोय काय बघतोय, केमिकल कंट्रोल किंवा हार्मोन. हार्मोन बघायसाठी आपल्याला काय पाहिजे, एंडोक्राइन ग्लँड. कोण तयार करते हार्मोन, सगळे एंडोक्राइन ग्लँड. मग आपल्या शरीरामध्ये एंडोक्राइन ग्लँड किती पहिला बघूयात आपण पहिला मानेपासून चालू करूयात. ह्या इथं बरोबर थायरॉइड नावाची ग्रंथी आहे, ग्रंथी म्हणायचं मराठीत त्याला, थायरॉइड म्हणा, थायरॉइड 5 वेळा म्हणा. ह्या थायरॉइडच्या बरोबर मागच्या साईडला पॅराथायरॉइड आहे. कोण आहे, पहिली कुठली होती, दुसरी कुठली आहे, सूप आहे. काय अवघड आहे, काय नाही आहे. जरासं खाली आलो तर अजून दुसरी ग्रंथी असते, त्याला म्हणायचं थायमस. कुठली मस, समजलं. पहिली कुठली होती थायरॉइड, दुसरी कुठली आहे, तिसरी कुठली आहे, कळालं. त्यानंतर जरा आपल्या जठराच्या तिथे कुठल्या असत्या, पॅनक्रियाज म्हणा, पॅनक्रियाज म्हणा, पॅनक्रियाज. कळालं. आपल्या ज्या किडन्या आहेत काल आपण बघितलेल्या बॅक साईड ऑफ द हे ॲब्डोमेन असतात, काल आलं दुसऱ्या बळ, त्या किडनीच्या वर ॲड्रेनल नावाची ग्रंथी आहे. कुठली, ॲड्रेनल. काल आपण लिहिलं पण होतं ते ॲड्रेनल ग्लँड म्हणून. भाट तुम्ही केलं का, टिंब काढला, वारका काढला होता, लक्षात तुमच्या. हां, दॅट इज द ॲड्रेनल ग्लँड. आणि त्यानंतर इन केस ऑफ फिमेल लेडीजमध्ये ओव्हरीज नावाचा हे असतोय. आणि इन केस ऑफ मेल टेस्टीज नावाचं एंडोक्राइन ग्लँड आहे. समजलं. मी मानेपासून खाली गेलो, अजून मेंदूतले 3 राहिलेत. बघता खाली पहिला कुठली म्हणा, इथं हात करा, थायरॉइड, पॅराथायरॉइड, थायमस, पॅनक्रियाज, ॲड्रेनल ग्लँड, टेस्टीज, ओव्हरीज. हां, थायरॉइड, पॅराथायरॉइड, थायमस, पॅनक्रियाज, ॲड्रेनल ग्लँड, टेस्टीज, ओव्हरीज. आणि कुठलं राहिलं नाही ना. हां म्हणा, म्हणा. हां, थायरॉइड, पॅराथायरॉइड, थायमस, पॅनक्रियाज, ॲड्रेनल ग्लँड, ओव्हरीज, टेस्टीज. अवघड आहे काय, हे होते एवढे जण. आता मी पहिला सांगितले मेंदू काय आहे, बॉस आहे. कळलं. मग हे जे सगळेजण असतात ह्याच्यावर कंट्रोल कोणाचं असतंय, हे पिट्युटरी नावाच्या ग्रंथीचं आहे. कोणाचं म्हणा, पिट्युटरी. हे जर खराब झालं तर हे सगळंच खराब होतंय. समजलं मी काय सांगायला लागलोय. त्यामुळे पिट्युटरी इज व्हेरी इम्पॉर्टंट. पिट्युटरी हिला मास्टर ग्लँड असं म्हणलं जातं. काय म्हणलं जातं, थोडक्यात हा देव आहे. सगळी लोक याला काय म्हणतात, देव मानतात. कळलं. कोण, पिट्युटरी. पिंटू नाही, पिटू म्हणा, पिच्युटरी पण म्हणतात, पण पिट्युटरी म्हणा तुम्ही, ठीक आहे. पिट्युटरी ग्लँड काय करत्या, ह्या सगळ्यांवर कंट्रोल ठेवत्या. देव आहे. आणि देवोंकी देव महादेव कोण आहे, हायपोथॅलॅमस. पिट्युटरी कंट्रोल कोणाचा आहे, समजलं. ह्या सगळ्यांवर कंट्रोल कोण ठेवत आहे, हे कोण आहे, समजलं मी काय म्हणालो. म्हणजे हे तुम्ही पोरं आहेच घरातले सगळे, ह्याच्यावर कंट्रोल कोणाचं असते, मम्मीचं. हे कोण आहे, कळलं काय, हा व्हेरी गुड. मी काय दाखवायची गरज असते तुम्हाला, कळलं. म्हणजे पिट्युटरी फार महत्त्वाचं आहे. पिट्युटरी कंट्रोल कोणाचं आहे, हायपोथॅलॅमस म्हणा, हायपोथॅलॅमस. कुठली मास, इथं कुठली मस होती, इथं कुठली मस आहे, समजलं. 2 मशी लक्षात ठेवा. आणि आता नवीन ह्याच्यानुसार अनेक शोध लागलेला आहे. पप्पांवर कंट्रोल कोणाचं असते, आजाचं. हा, इथं आहे पिनल ग्लँड. कळालं. पिनल कोणाचं आहे, म्हणजे सगळ्यात टॉप. कळालं. खरं सगळ्यात महत्त्वाची ही असते, कारण ही सगळ्यांना सांभाळत असते. समजलं. आता म्हणा चला, थायरॉइड, पॅराथायरॉइड, थायमस, पॅनक्रियाज, ॲड्रेनल ग्लँड, ओव्हरीज, टेस्टीज. ह्या सगळ्यावर कंट्रोल पिट्युटरीचं म्हणा, पिट्युटरी, हायपोथॅलॅमस, पिनल. समजलं. पिनल कुठे असते, पिट्युटरी कुठे असते माहिती तुम्हाला. पिट्युटरी एक्झॅक्ट तुमची आई जिथे सिंदूर लावते की तिथं असतं. कुठं कुठं असतं, सिंदूर लावते तिथं. कळलं. आणि आतल्या साईडला कुठंतरी हायपोथॅलॅमस असते. कुठली मस, आणि पिनल कुठं असते माहिती काय,
तुम्ही एक्झॅक्ट जिथं आता टिळा लावला की नाही त्या ठिकाणी, आणि म्हणून टिळा लावायचा असतो, आणि म्हणून कुंकू लावायचं असतं, आणि म्हणून देवाला गेल्यानंतर अष्टगंध लावायचं असतं. का? पिनल स्टिम्युलेट व्हावी. कोण स्टिम्युलेट व्हावी? हां. आणि सिंदूर यासाठी लावायचा असतो, पिट्युटरी स्टिम्युलेट व्हावी. आता कळालं काय काय ते? मग सर हायपोथॅलॅमससाठी, हायपोथॅलॅमस आत आहे हो, मग तिला लावता येत नाही आपल्याला काय, जे करू शकतो ते पण करायचे. समजलं मी काय सांगायला लागलो आहे? त्यामुळं दररोज अष्टगंध, कुंकू काहीतरी लावायचं, जेणेकरून आपली पिनल स्टिम्युलेट राहते. कळालं? लग्नाच्या वेळी आधी सिंदूर लावता येत, तुम्ही म्हणजे आम्ही सिंदूर पण लावतो. मी तुम्हाला रिझन सांगालो फक्त. कळालं? आणि म्हणून आपण कुठल्याही देवाला गेल्यानंतर, कळालं ना, कारण देवाचं तुमच्या आयुष्यात असू देत, तुमची पिनल व्यवस्थित राहू दे, तुम्ही माणसात राहू देत. कळालं? कारण पिनल नीट असली हायपोथॅलॅमस नीट, हायपोथॅलॅमस नीट असली पिट्युटरी नीट असलं गाव नीट. ठीक आहे? त्यामुळे ही नावं विसरायची नाहीत. 2 मिनिट व्हिडिओ पॉज कर. जरा काळे पाणी काय म्हणलं, हे तुम्हाला पाठचं पाहिजेत. कसं पाहिजेत? त्यामुळे ते यायलाच पाहिजे तुम्हाला. आपण आता थायरॉइड ग्रंथीचे नावं बघितलेलो. आता आपण बघूया त्यांचं हार्मोन कुठले कुठले आहेत. जे मग असे म्हणलेलो आपण, ग्लँडचं काम काय? हार्मोन तयार करणं. जसं की थायरॉइड नावाची जी ग्रंथी आहे, जी ग्लँड आहे, ती काय करते? थायरॉक्सिन म्हणा, थायरॉक्सिन तयार करतं. आणि थायरॉक्सिन काम काय करणार आहे? मग मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी. तुम्हाला मी परवा मेटाबॉलिझम शिकलो होतो बघा. ॲनाबॉलिझम प्लस कॅटाबॉलिझम इज इक्वल टू मेटाबॉलिझम. म्हणजे तुमचं सगळं खाल्लेलं अंगाला लागायचं काम कोण करतंय? थायरॉइड करते. समजलं? मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय संस्था, म्हणजे पचनाचं सगळं ते काम करत असते. कळलं? तुम्ही किती खाताय हे महत्त्वाचं नाही. आता इथनं पुढे तुम्हाला लक्षात आलं, खाल्ला तुम्ही तर खाल्लेल्याचं रूपांतर कशात तर करायचं काम कोण करतंय? थायरॉइड. आता समजलं मी काय म्हणालोय? आपण म्हणतो बघा, तिला थायरॉइड झाला आहे. थायरॉइड होत नसतो कोणाला, थायरॉइड गावाला असतोय. तुम्हाला आहे, मला आहे, सगळ्यांना आहे. पण हा जर थायरॉइड जर जास्तच काम करायला लागला तरी पण मग चांगलं नसतंय. त्याला हायपर थायरॉइड नावाचा आजार होतोय. थायरॉइड सगळ्यांनाच आहे, आणि कमी काम करायला लागला तरी पण आजार होतोय. त्याला म्हणायचं हायपोथायरॉइडिझम. कळलं? तुम्ही आजाराचे नाव लक्षात ठेवू नका, तुम्ही फक्त नॉर्मल लक्षात ठेवा. मी सांगितलं एवढ्यासाठी आपल्याला चुकी लक्षात येते. आपण म्हणतोय हां थायरॉइड झाला आहे तिला. अरे थायरॉइड गावाला असतो सगळ्या. तिला काय होतोय? तिला काय करायला? त्याचं थायरॉइड फक्त कमी जास्त काम करायला आहे ते म्हणा तुम्ही. थायरॉइड कमी काम करायला आहे किंवा थायरॉइड जास्त काम करायला आहे. समजलं मी काय म्हणालोय? ह्या थायरॉइडचं दुसरं हार्मोन आहे कॅल्सिटोनिन. कुठलं? पहिलं कुठलं होतं? थायरॉक्सिन. दुसरं कॅल्सिटोनिन. कॅल्सिटोनिन काय करते? तुमच्या रक्तामधलं कॅल्शियमचं लेवल व्यवस्थित ठेवते. काय करते? तुम्ही खाताय किती कॅल्शियम महत्त्वाचं नाही आहे, अंगाला किती लागते कोण ठरवतंय? थायरॉइड. समजलं मी काय म्हणायला लागलो? ते अंगाला कॅल्शियम किती लागते हे ठरवायचं काम दोघं करतात, थायरॉइड आणि पॅराथायरॉइड. इथे लिहिलं बघा, पॅराथायरॉइड. त्याचं हार्मोनचं नाव आहे पॅराथार्मोन. पॅराथायरॉइड, पॅराथार्मोन. दोघांचं काम एकच आहे, कॅल्शियम मेटाबॉलिझम. लिहिलं का मी? पहिल्याचं काम मेटाबॉलिझम होतं थायरॉक्सिनचं. थायरॉक्सिन सगळ्यात महत्त्वाचा. त्यानंतर हां म्हणा आता पॅराथायरॉइड ग्लँड, पॅराथार्मोन, थायरॉइड, थायरॉक्सिन, कॅल्सिटोनिन, पॅराथायरॉइड, पॅराथार्मोन. तर त्यानंतर थायमस. कुठली? थायमसचं काम काय? थायमोसिन तयार करणं. थायमोसिन, थायमस, थायमोसिन म्हणा की. हां त्यानंतर पॅनक्रियाज. हे पॅनक्रियाज 3 कामं करते. पहिलं ग्लुकॅगॉन नावाचं हार्मोन तयार करते. कुठलं? दुसरं इन्सुलिन नावाचं हार्मोन तयार करते. कुठलं? आणि तिसरं सोमॅटोस्टॅटिन. म्हणा ग्लुकॅगॉन 5 वेळा म्हणा. इन्सुलिन, सोमॅटोस्टॅटिन, म्हणा ग्लुकॅगॉन, इन्सुलिन, सोमॅटोस्टॅटिन. मराठीत पण हेच नाव आहेत काय? आता ह्याचे काम काय सर? मग तुमच्या रक्तामध्ये साखर लई वाढल्या, लई कमी झाल्या, वाढवायचं काम ग्लुकॅगॉन करतोय.
काय म्हणलो, तुम्ही आज काही खाऊनच आला नाही, तुमच्या अंगात ताकदच नाही आहे, मग साखर म्हणजे ग्लुकोजच नाही आहे, मग आपण ग्लुकोज वाढवायला पाहिजे. कोण येते लगेच, ग्लुकॅगॉन. रक्तातील साखर प्रमाण वाढवते. आता कधी कधी काय आलंय, लईच वाढलेलं आहे, तर मग कमी करायला पाहिजे. कमी करायला कोण येते, समजलं. एकाचं काम कमी झालं असलं तर वाढवायचं आहे, दुसऱ्याचं काम वाढलं असलं तर कमी करायचं आहे. मग कधी वाढवायचं आणि कधी कमी करायचं, कधी करणार. आता कमी पडले समजा, वाढायला लागले, हळूहळू हळूहळू वाढलं, मला एवढं पाहिजे आणि जास्त वाढणार किती, मग त्याला थांबवायचं काम कोण करते, तिसरा सोमॅटोस्टॅटिन. किंवा कमी व्हायला लागले, प्रमाणापेक्षा कमी होणार की, मग कोण काम करणार, सोमॅटोस्टॅटिन. म्हणजे ह्याचं काम काय, ह्या दोघांवर कंट्रोल ठेवायचं आहे. कंट्रोल ऑन ग्लुकॅगॉन आणि इन्शुलिन. समजलं म्हणजे जरा जरा कपाक बाउन्सरच आहे, बुम बुम बुमरा नाही ना. ठीक आहे. आता तिसरी कुठले, ह्यानंतर कुठले, ॲड्रेनल ग्लँड. म्हणा ॲड्रेनल, ॲड्रेनॅलिन, नॉर ॲड्रेनॅलिन. म्हणजे एक शब्द केला दुसरा लक्षात येतो आपल्याला, दोन हार्मोन त्याचे, ॲड्रेनॅलिन आणि नॉर ॲड्रेनॅलिन. म्हणा ॲड्रेनॅलिन, नॉर ॲड्रेनॅलिन. म्हणा. काल आपण कंट्रोल कोऑर्डिनेशन शिकलो होतो, त्यामध्ये तिसरं होतं CNS, PNS आणि ANS होतं बघा. ANS मध्ये लिहिलं आपण सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक लिहिलं असलं तुम्हाला माहित असेल, तर ते कुठनं येते, इथनं येते. समजलं. आता फॉर एक्झाम्पल तुमच्या मग कुत्रं लागले, मग तुम्ही असं ना का, हा ये कुत्र्या असं म्हणणार का, आपण काय करणार, आपण हे धुराला पळणार आपण, बरोबर आहे. पळत 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 आलो आपण, तेव्हा काय झालं असतं, आपलं हार्ट रेट वाढलेलं असते, BP वाढलेलं असते, घामाघूम झालेलं असतंय. कोणामुळं, ॲड्रेनॅलिन. म्हणून दिलेलं मी स्ट्रेस. कळलं, लई टेन्शन आलं की होते. कधी कधी पेपर जायचं बघा, धाड 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 करते बघा, अभ्यासच झालं नाही, फाटलेली असते आपली, तेव्हा हे ॲड्रेनॅलिन वाढते. पेपरला बघितलं आणि जरा बापरे, ॲड्रेनॅलिन वाढते, हार्ट रेट वाढते, BP वाढते सगळं. मग थोड्या वेळानं काय होते, तुम्ही कुत्रं होतं आलं इथं, पण घरात इथं बसला निवांत, मग आणि जरा वाढते का, हो नाही, परत काय होत्या, ते कोण काम करते, समजलं मी काय म्हणाले. स्ट्रेस द्यायचं पण काम हिचं ॲड्रेनल करते आणि कमी करायचं पण काम, कारण त्यावेळी ती गरज असत्या तुम्हाला पळवायची, तुम्हाला पळायचं म्हणल्यावर BP जास्तच पाहिजे ना, ताकद तुमच्यात, मग हार्ट रेट लई पाहिजेत, म्हणून ती वाढत असते तुमच्या फायद्यासाठी. आणि इथं आल्यानंतर परत ते कमी करत असते. समजलं. दॅट इज ॲड्रेनॅलिन, नॉट ॲड्रेनॅलिन. त्यानंतर ओव्हरीज. ओव्हरीचं काम बघा, इस्ट्रोजन तयार करणं. दुसरं नंतर पाठ करा, पहिला इस्ट्रोजन म्हणा. ओव्हरीज इस्ट्रोजन. टेस्टिस टेस्टेस्टेरॉन. हे मुलांच्यात असते, हे मुलांच्यात असते, क्रॉस करायचं नाही. मग ह्याची कामं काय आहेत, सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर म्हणले. सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर म्हणजे काय, आता मुलांचा हे आवाज 7व्या आठवड्यात घोगरा हे होतं बघा, घोगरा फाटतोय, आवाज, दाढी येत्या, मिशा येत्यात आणि आवाज काय होतोय, घोगरा म्हणतोय आपण त्याला. काय म्हणतोय, हाय पिच व्हॉइस असं म्हणतात त्याला. ठीक आहे. किंवा हॉर्सनेस ऑफ व्हॉइस म्हणतात. हे कोणामुळे आहे, टेस्टेस्टेरॉन. समजलं. थोडक्यात पोरगं ह्याच्यामुळं पोरगं आहे म्हणायचं. हे ओव्हरीज. ओव्हरी काय करते, डेव्हलप म्हणजे ज्यावेळी मुलींना पिरियड्स येतात, पिरियड्स इट इज अ फर्स्ट सेक्शुअल कॅरेक्टर आहे. प्रायमरी म्हणजे ते प्रायमरी असते. आणि सेकंडरी म्हणजे काय, मग डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट, लो पिंच व्हॉइस. लो पिंच व्हॉइस म्हणजे मुलींचा आवाज बघा, वयात आल्यानंतर काय होतोय, नाजूक होतोय. परत 8वीपर्यंत कसं असतं, 8वीपर्यंत मुला मुलींचा सेम आवाज असतोय, कळत, पण 8वी नंतर मुलांचा आवाज घोगरा होतोय मुलींचा आणि जरा सॉफ्ट होतोय, त्याला म्हणायचं लो पिंच व्हॉइस. कोणामुळे आहे, समजलं. डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट, लो पिंच व्हॉइस, डेव्हलपमेंट ऑफ ॲक्झिलरी अँड प्युबिक हेअर, इट इज इस्ट्रोजेन. कळलं. आमचे एक सर होते, आम्हाला म्हणायचे व्हॉट इज फिमेल, फिमेल इज इस्ट्रोजेन. इस्ट्रोजेनशिवाय तिला मुलगी म्हणता येत नाही आणि टेस्टोस्टेरॉनशिवाय त्याला मुलगा म्हणता येत नाही, असं सरांचं जे वाक्य असायचं. सगळं कळलं, कारण त्यानुसार त्याचे कॅरेक्टर सगळे ठरलेले असतात. समजलं. जरा जरा का बाउन्सर आहे, नाही ना. हां. आता त्यानंतर ह्या सगळ्यावर कंट्रोल कोणाचा आहे, पिट्युटरीचा. कळलं. मग पिट्युटरीचे तुम्हाला 2-4 हार्मोन सांगतो मी. पिट्युटरीचे भरपूर हार्मोन असतात, प्रत्येकावर कंट्रोल ठेवायला बघा. ग्रोथ हार्मोन नावाचा हार्मोन याचा, GH असं म्हणतो आपण त्याला. त्यानंतर ॲड्रिनो कॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन. म्हणा ॲड्रिनो कॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन. ॲड्रिनो म्हणजे ॲड्रेनॅलिन. हे काय करते, ह्याच्यावर कंट्रोल ठेवते. समजलं एवढं तरी. हां. दुसरा हार्मोन कुठला बघा,
थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन हा करतोय नावाप्रमाणात थायरॉइडवर कंट्रोल ठेवतोय. समजलं. त्यानंतर तिसरा कुठला बघा, चौथा कुठला बघा, प्रोलॅक्टिन. हे मिल्क सिक्रेशनचं काम करते, दूध तयार करायचं काम करते. त्यानंतर FSH कुठला आहे, FSH हा काय करतोय, ह्या फॉलिक्युलवर काम करतोय. समजलं मी काय सांगायला लागलो ते, जरा जरा म्हणा. GH, ACTH, TSH, प्रोलॅक्टिन, FSH, LH. कळलं. ह्यांचं त्याच्यावर नुसार कंट्रोल मी दाखवलं तुम्हाला फक्त. कळलं. जरा जरा तरी व्हिडिओ थांबवा. आपला हा धडा